हे काय करतो रे? चल, आपण आता शिकूया शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती? अरे वा! नाम वस्तू, प्राणी, व्यक्ती, स्थान किंवा संकल्पना यांच्या नावाला नाम म्हणतात. उदाहरणार्थ मुलगा, पाणी, शाळा, मुंबई. सर्वनाम नामाऐवजी वापरले जाणारे शब्द म्हणजे सर्वनाम. उदाहरणार्थ तो, ती, ते, आपण, आम्ही, कोण किंवा काही. क्रियापद क्रिया किंवा कृती दर्शवणारे शब्द म्हणजे क्रियापद. उदाहरणार्थ खेळतो, बसली, पितो, शिकत आहे. विशेषण नाम किंवा सर्वनामांची विशेषता सांगणारे शब्द म्हणजेच विशेषण. उदाहरणार्थ मुलगा, मोठी इमारत. क्रियाविशेषण क्रियापद विशेषण किंवा दुसऱ्या क्रियाविशेषणाची विशेषता सांगणारे शब्द म्हणजे क्रियाविशेषण. उदाहरणार्थ पटकन, हळू, रोज. उभयान्वयी अव्यय वाक्य किंवा वाक्यांचे भाग जोडणारे शब्द म्हणजे उभयान्वयी अव्यय. उदाहरणार्थ आणि, पण, कारण. भाववाचक नाम स्पष्ट दिसत नाही पण अनुभवता येणारे नाम म्हणजे भाववाचक नाम. उदाहरणार्थ प्रेम, राग, दुःख, आनंद आणि मैत्री. मराठी शब्दांचा उपयोग वाक्यात नेमका कसा होतो हे समजण्यासाठी हे त्याच्या जातीवरून ठरते. विद्यार्थ्यांना हे ओळखणे खूप उपयुक्त आहे. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.